नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे तुमचा बांधकाम कामगाराची नोंदणी आणि नूतनीकरण का होणार नाही याबाबत चौकशी करूयात. मित्रांनो, विशेष म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी आणि नूतनीकरण का होणार नाही याबाबत संपूर्ण चौकशी करूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगाराविषयी वेळोवेळी अपडेट देत असतो की बांधकाम कामगाराची नवीन योजना आली किंवा योजना कुठली सुरू आहे आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ह्याबाबत सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते. त्यामुळे तुम्हाला मी म्हणतो की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. कारण का इथून पुढे पण जे काही बांधकाम कामगाराचे अपडेट असतील, बांधकाम कामगाराच्या नवीन योजना असतील त्याबाबत तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं हे गरजेचं असते. सबस्क्राईब एकदम फ्रीमध्ये असते. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी आणि नूतनीकरण का होणार नाही ते समजावून सांगतो. त्या ठिकाणी पहा, आपण बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊयात. बांधकाम कामगार जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊयात. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण सर्च केलेलं आहे बांधकाम कामगार. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली जी आहे ती वेबसाईट आलेली आहे. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगाराची जी आहे ती खाली वेबसाईट आलेली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. त्या ठिकाणी आपण या वेबसाईटवरती क्लिक करूयात. तर आपण आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करतो, ज्यावेळेस नोंदणी करतो, नोंदणी करताना आपल्याला हे ऑप्शन निवडावं लागतं. कोणतं? हे. आणि नूतनीकरण करताना हे. या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिल्यांदा आपण नोंदणी झाली तर आपल्याला या ठिकाणी नूतनीकरण पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर करता येते. जर मुळात नोंदणी जर नाही झाली त्या ठिकाणी नूतनीकरण कुठलं करता येणार नाही का. तर पहिल्यांदा आपल्याला नोंदणी करायची असते. त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी आपण पहिल्यांदा जे आहे ते नोंदणीच्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. त्या ठिकाणी पहा, क्लिक केलं. ओके. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं म्हणजे आपल्याला काय येत होतं, तुम्हाला वरच्या साईडला पण कृपया लक्षात द्या असं पण लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जर कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमचे जवळचे WFC स्थान म्हणून निवडा. किंवा तुम्ही इचलकरंजीमध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरंजी तुमच्या जवळचे WFC स्थान म्हणून निवडा असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्या ठिकाणी असं दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला हे इचलकरंजी किंवा जे तुम्ही कल्याण हे दिलेलं आहे या ठिकाणी निवडण्यासाठी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिसून येणार नाही. तुम्हाला ऑप्शन फक्त आधार नंबरचं आणि मोबाईल नंबरचं ऑप्शन या ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हे ऑप्शन जे आहे ते तुमचा जिल्हा निवडायचं या ठिकाणी वरच्या साईडला ऑप्शन होतं. एक जिल्हा निवडण्यासाठी जे आहे ते आपल्याला ऑप्शन दिलेलं होतं. तर ते जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन जे आहे ते वरचं निघून गेलेलं आहे. आणि तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा होता, त्यानंतर तुमचा आधार नंबर, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि नंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करून तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता होता. त्या ठिकाणी जिल्ह्याचं ऑप्शन गेलेलं आहे. त्या ठिकाणी काही कारणास्तव म्हणजेच अपडेट करण्यामुळं, वेबसाईट अपडेट करण्यामुळं असं झालं असेल किंवा काय बग असू शकतो. तर बघूयात पुढची अपडेट येईपर्यंत याबाबत आपल्याला काय सविस्तर काय माहिती सांगता येणार नाही. जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे. तोपर्यंत मी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, पुढची अपडेट येईपर्यंत या ठिकाणी ज्यावेळेस अपडेट येईल तुम्हाला जे काही साईटवरती अपडेट झाला असेल तुम्हाला या ठिकाणी लगेच कळवलं जाणार आहे. तर दुसरं मित्रांनो विशेष म्हणजे या ठिकाणी जे आधार कार्डचं ऑप्शन टाकून या ठिकाणी जे थंब असतं, तुमचा अंगठा जे द्यायला होता मशीनवर, अंगठा देण्यासाठी पण या ठिकाणी जो नवीन अपडेट आला होता तो पण आणखीन लागू झालेला नाही. या ठिकाणी काही ठिकाणी आपला जो गृहोपयोगी वस्तू असतील किंवा पेटी योजना असतील त्या ठिकाणी ते घेतला जातो. पण नोंदणी करताना आणखीन त्या ठिकाणी जो ऑप्शन दिलेला आहे थंबचं, अंगठा लावण्याचं, ते अद्यापही लागू केलेलं नाही. त्या ठिकाणी त्यामुळं काय अपडेट आहे काही तेच आपण या ठिकाणी पुढच्या अपडेटपर्यंत बघूयात. अपडेट आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती त्याची सांगणार आहे की नोंदणी करताना तुम्हाला काय गरज आहे आणि तुम्हाला नोंदणी कोणत्या प्रकारे लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. नोंदणी करून अशा प्रकारे आपल्याला आता 2024 नंतर नोंदणी करावं लागणार आहे. त्या ठिकाणी सांगितलं मित्रांनो, तुमचं पुढचं अपडेट येईपर्यंत आपण थांबूयात. तर मित्रांनो, तुम्हाला ही थोडक्यात जे अपडेट आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील ते पण आम्हाला कमेंटद्वारे कळवा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच मित्रांनो, भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.